Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींवरती तटकरे आणि पटेलांची शरद पवारांची चर्चा. पटेल तटकरेंचं पवारांनी फक्त ऐकून घेतलं, मात्र कोणतीही प्रतिक्रिया नाही. शरद पवार कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका बजावू शकतात. पवारांच्या राष्ट्रवादीत सूर, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवारांकडे तक्रार. आम्ही पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखला पाहिजे. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या. नेत्याची पवारांकडे मागणी, सूत्रांची माहिती. पार्थ पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झाले तसं त्यांना वाटतंय. शरद पवारांकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकणार नाहीत, अंजली दमानी यांची टीका. पक्षाची बदनामी करणारी पोस्ट लिहिल्याबद्दल दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वरिष्ठांकडून समज. नव्या कार्यकारिणीत पवार कुटुंबाच्या नातेवाईकांना संधी दिल्याचा श्रीवास्तव यांचा आरोप, सूत्रांची माहिती. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रचंड मानसिक धक्का. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा समावेश. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक. केमिस्ट्री लेक्चरर पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक. तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांचीही चौकशी. पेपरफुटीसाठी टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड. अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडेसोबत शुभमचं कनेक्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडमध्ये दाखल. परदेशवारीचा दुसरा दिवस. सेमीकंडक्टर, जल व्यवस्थापन आणि ग्रीन हायड्रोजन या 3 महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होणार. ऊर्जा आणि व्यापारावरती विशेष भर. परदेशी प्रवासावर कोणताही अतिरिक्त कर नाही. परदेश प्रवासावर निर्बंध लादण्याचा प्रश्नच नाही. खासगी वृत्तवाहिनीनं दिलेली माहिती खोटी. पंतप्रधान मोदींचं ट्विट. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचा फटका. तर सध्या 3 रुपयांचा फटका. उर्वरित वसुली हप्त्यांमध्ये केली जाईल. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी सीएनजी गॅसचा तुटवडा. माळनाका परिसरातील पंपासमोर 450 रिक्षा रांगेत. सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासून वाहनांची रीघ. वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई कायम. जिल्ह्यातील 60% पंपांवर डिझेल उपलब्ध नाही. ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रणा ठप्प झाल्यामुळे शेतकरी अडचणीत, तर माल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीवरती परिणाम. रिंग रोड भूसंपादनात भोंदू खरातसह कुटुंबियांना 3 कोटींचा मोबदला मिळणार. गवळणे आणि पाथर्डी शिवारातील जमिनीसाठी रक्कम मंजूर. पत्नीला 82,83,000 तर दोन्ही मुलींना 1,82,00,000 मिळणार. फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींची उपस्थिती आवश्यक. मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा. आज आंदोलनाची तारीख जाहीर करणार. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा आरोप. नागपुरात शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या. आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन. प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त. जळगावच्या धरणगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा 4थीतल्या विद्यार्थिनीवरती अत्याचार. पीडितेच्या तक्रारीवरून नराधमाला अटक. आरोपीकडनं मोबाईलवरती अश्लील व्हिडिओ दाखवून कृत्य. जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब उघड. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फर्निचर दुकानावरती 6 गोळ्या झाडल्या. शुभम लोणकरकडनं गोळीबाराची जबाबदारी घेत फेसबुकवरती पोस्ट. गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू. धाराशिवच्या भूम शहरात मध्यरात्री तणाव. गुलाई चौकात झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटात राडा. पोलिसांकडनं परिस्थिती नियंत्रणात, काही जण ताब्यात. या प्रकरणी संघटनांकडनं आज भूम शहर बंदची हाक. मान्सूनचं अंदमानात आगमन. दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढच्या काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.